नाही, पार्ट 2ची ऑलरेडी आमचा रिसर्च चालू आहे आणि तो लवकरच आम्ही तुम्हाला अनाऊन्स आम्ही करणार आहोत. फक्त कार्यक्रम त्याची घेणार आहे त्याच्या. कार्यक्रम घेणार मोठा आणि मग त्याच्यानंतर तो अनाऊन्स करू. कारण काय आता पार्ट 1च्या आधी ही काहीच घडामोड घडलेली नव्हती. त्यामुळे एक निर्माता म्हणून पण खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर ॲक्च्युली तुम्ही प्रत्येक व्हिडिओवर किंवा शोवर कॉमेंट करत असतात की प्रवीण तरडे सरांना या शोमध्ये बोलवा, पण ते काही आपल्याला कधी वेळ देत नाहीत. आणि आज फायनली ते आलेत. प्रवीण तरडे सर आणि मंगेश देसाई सर आपल्यासोबत आहेत. खूप स्वागत. आज तुम्हीच माझ्या साईडने आहेत. कसे आहात दोघंही? मी मस्त आहे. राजश्री मराठीच्या माझ्या सर्व लाडक्या रसिक प्रेक्षकांना नमस्कार. आयला तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टीला हिट करता. मला खूप आवडतं तुमच्या इकडे यायला, पण माझी एवढी धावपळ असते ती त्यांना वाटतं मी यावं बोलावं, पण आज आलो आहे, आपण बोलू आता. मंगेश सर, यावर तुमचं काय म्हणणं आहे? कारण आपण धर्मवीरच्या वेळी गप्पा मारल्या होत्या आणि तेव्हा हे आले नव्हते. नाही, मुळात काय धर्मवीर चित्रपटाच्या वेळेस ना तो हंबीररावमध्ये प्रचंड बिझी होता. मी ते समजू शकतो. आणि हंबीररावच्या वेळेस पण असंच झालं त्याचं की धर्मवीर अर्धा हंबीरराव अर्धा या द्विधा मनस्थितीमध्ये तो अडकलेला होता. त्यामुळे त्याच्या वतीने मी रसिक प्रेक्षकांची माफी मागतो. मला वाटलं होतं की आता हे माझ्या साईडनं बोलतील, असं मला वाटलं होतं. आता दिग्दर्शक आहे तो. ॲक्च्युली सुरुवातीलाच कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही दोघांनीही कमाल केली धर्मवीरमध्ये. आता OTTवर आला असून सुद्धा सिनेमा इतकं प्रेम मिळते आणि अजूनही लोक पोस्ट करत आहेत त्याबद्दल. सीन म्हणा किंवा गाण्यातले चंक काढून ते व्हायरल होत आहेत. सो खरं तर खूप भन्नाट फिलिंग आहे ही सर. खरं आहे ना, धर्मवीरचं यश ह्या मंगेशला खूप दिलं पाहिजे. कारण 10-12 वर्ष तो स्वप्न पाहत होता की आनंद दिघे साहेबांवरती सिनेमा व्हावा आणि त्याचं स्वप्न पुढं नेण्याचा मी प्रयत्न केला आणि रसिक प्रेक्षकांनी तो इतका डोक्यावर घेतला. त्याच्यात त्या दिघे साहेबांच्या निर्मळ आयुष्य, जगलेल्या आयुष्याचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. ती उगाच नव्हती टॅगलाईन, सगळेच राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात. ते ह्याच्या स्वप्नातले होते, ते माझ्या होते, ते शिंदे साहेबांच्या स्वप्नातले होते, ते ठाणेकरांच्या, नाशिककरांच्या, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या स्वप्नातले दिघे साहेब होते. आणि ना सिनेमा करताना मजा आली. म्हणजे रोजचा दिवस आमच्या आठवणीत आहे. आम्ही रोज एकमेकांना भेटायचो. रोज शूटिंग झालं की किती थकलेलं असू, आम्ही 2 मिनटं चहा पीत, कॉफी पीत गप्पा मारायचो. 2 माणसांचं स्वप्न जेव्हा एक झालं की काय होतं, तर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. आणि एवढा पिक्चर चालला. काय मराठी प्रेक्षकांच्या, आम्ही माझे सगळेच सिनेमे तुम्ही चालवता, सगळेच हिट असतात, पण या सिनेमावर जे तुम्ही प्रेम केलं ते आमच्यावर, मराठी सिनेमावर आणि त्या दिघे साहेबांवर केलेलं प्रेम होतं. मी तुमच्यासाठी एक प्रश्न राखूनच ठेवला आहे, कारण ओपन एंड तुम्ही सिनेमाचा ठेवला. त्यानंतर आता पार्ट 2 अशी चर्चा सुरू झाली आणि त्याच्यानंतर त्या दरम्यान जे काही घडलं त्यानंतर आता इतकी उत्सुकता वाढली आहे पार्ट 2ची. तर आज यावर काय बोलायला आवडेल? नाही, पार्ट 2चा आमचा रिसर्च चालू आहे. तो आधीच चालू होता, हे सगळं घडायच्या आधी. एक्सक्लुझिव्ह खबर आहे तर आज आपल्या प्रेक्षकांना. निर्मात्याला विचारा, निर्माता सांगेल तर मग मी काम करणार, ते त्यांचे. नाही, पार्ट 2ची ऑलरेडी आमचा रिसर्च चालू आहे आणि तो लवकरच आम्ही तुम्हाला अनाऊन्स आम्ही करणार आहोत. फक्त कार्यक्रम त्याची घेणार आहे त्याच्या. कार्यक्रम घेणार मोठा आणि मग त्याच्यानंतर तो अनाऊन्स करू. कारण काय आता पार्ट 1च्या आधी ही काहीच घडामोड घडलेली नव्हती. त्यामुळे एक निर्माता म्हणून पण खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. दिग्दर्शक म्हणून त्याच्यावर पण आलेली आहे की पार्ट 2 आपण कुठल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणायचा. पण पार्ट 1च्या वेळेसच एक गोष्ट आमच्या लक्षात आली होती की दिघे साहेबांचं जीवनचरित्र 1, 2, 3 या पार्टमध्ये संपणारं नाही आहे. त्याला खूप पार्ट लागणार आहेत. आम्ही पार्ट 1च्या वेळेस पण अनेक गोष्टी अशा आम्ही शूट करून ठेवल्या होत्या ज्या आम्हाला पार्ट 1मध्ये घ्यावयात की नाही असा आम्हाला संभ्रम होता. आणि शेवटी असं ठरलं, म्हणजे अक्षरशः मनावर दगड ठेवून आम्ही ठरवलं की नाही, हे आपण पार्ट 2साठी राखीव करून ठेवूया. सो त्याच्यावर खूप काम चालू आहे आणि लवकरच आम्ही ते अनाऊन्समेंट करू. खरंच खूप मजा आली फायनली एकत्र गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा दोघांना. थँक्यू. सर आणि सर येणार आहे टुडे स्पेशलमध्ये लवकरच, तुम्ही म्हणालात ना? हो, हा, मी काहीतरी आहे तुमचं येतो. ठीक आहे सर, थँक्यू सो मच. थँक्यू.